नवरात्राचा 9 दिवस उपवास म्हणलं, की उपवासाला काय खावं हा पहिला प्रश्न पडतो. रोजचे तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा येतो आणि मग झटपट होणारा नवीन असा पदार्थ खायची इच्छा होते. उपवासाचे मोजकेच साहित्य वापरून झटपट होणारा असा आजचा आपला सोप्पा पदार्थ असणार आहे. खायला देखील एकदम टेस्टी लागणार आहे आणि अतिशय कमी वेळात बनणारा हा आजचा पदार्थ असणार आहे. चला तर मग उपवासाचा डोसा कसा करायचा सोप्या पद्धतीने बघूया. आजची रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्यासाठी आपल्याला लागणार आहे साबुदाणे आणि इथे घेतला आहे मी वरीचे तांदूळ म्हणजेच बऱ्याच भागात त्याला भगर देखील म्हणतात. तर अर्धा कप साबुदाणे घेतले आहेत आणि 1 कप मी इथे भगर घेतली आहे. जेवढे साबुदाणे घेतोय त्याच्यात दुप्पट आपल्याला भगर घ्यायची आहे. भगर ही स्वच्छ निवडून घ्यावी कारण यामध्ये बऱ्याच वेळेला भगरीसारखे दिसणारे पांढरे खडे सुद्धा असतात. त्यामुळे भगर निवडताना काळजी घ्यावी. आता भगर मी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्यामध्ये भरपूर सारे पाणी टाकून घेतले आहे. त्यानंतर साबुदाण्यात देखील आपल्याला पाणी टाकून चोळून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये जे पांढरं पाणी दिसतं ते आपल्याला काढून टाकायचं आहे. त्यामुळे काय होईल, साबुदाण्यामधील जे स्टार्च असतात ते निघून जातात. तर तुम्ही ते बघू शकता मी साबुदाणे देखील साधारण 1 इंच पाणी त्यामध्ये जास्तीचं टाकून भिजवले आहेत आणि दोन्हीवर झाकण ठेवून रात्रभर भिजत ठेवायचे आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता साबुदाण्यामधील पाणी पूर्ण असं हे सोक झालं आहे आणि साबुदाणे अगदी छान असे भिजले आहेत. अशा पद्धतीने साबुदाणे भिजले की डोसे अगदी छान होतात, एकदम जाळीदार बनतात. आणि भगर देखील भिजली आहे. तर आता आपल्याला हे सर्व साहित्य मिक्सरमधून बारीक काढून घ्यायचं आहे. मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे. भगरीसोबतच पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये येतं त्यामुळे आपल्याला वेगळं पाणी टाकायची गरज नाही. याच पाण्यामध्ये आता ही भगर मी अशा पद्धतीने बारीक अशी वाटून घेतली आहे. सगळी भगर मी वाटून घेते. यामध्ये थोडासा व्हिडिओ इथं स्किप झाला आहे. त्यात मी 2 चमचे दही टाकलं होतं. त्यामुळे हे डोसे जाळीदार बनण्यासाठी मदत होते. भगरेमध्ये एकदाच दही टाकून घ्यायचं म्हणजे परत टाकण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर साबुदाणे देखील आपण बारीक करून घेणार आहोत. तर साबुदाणे बारीक करताना काळजी घ्यायची की सुरुवातीला फक्त साबुदाणे पाणी न टाकता मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. यामुळे काय होईल, अख्खे साबुदाणे यामध्ये शिल्लक राहत नाहीत. पूर्णपणे ते बारीक होतात. बऱ्याच वेळेला पाणी जास्त झाल्यामुळे साबुदाणे व्यवस्थित बारीक होत नाही आणि मग ज्यावेळेला आपण डोसा पसरवतो, त्यावेळेला मात्र डोसा हा प्लेन आपल्याला पसरवता येत नाही. आता हे सर्व साबुदाणे मी बारीक करून घेतले आहेत आणि याच भगरीचं जे आपण पीठ बनवून घेतलं आहे, त्यामध्येच टाकून सर्व आता हे आपण एकजीव करून घेणार आहोत. ज्या पद्धतीने आपण डोश्याचं बॅटर बनवतो, तसंच आपल्याला हे बारीक काढून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता. त्याच पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला इथे ठेवायची आहे. आता यावर झाकण ठेवून आपण 15 मिनिटासाठी हे बाजूला ठेवून देऊया. 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता हे बॅटर आता व्यवस्थित सेट झालं आहे. आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता गॅसवर मी डोश्याचा पॅन गरम करायला ठेवला होता आणि त्यावर सुरुवातीला अशा पद्धतीने आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही उपवासासाठी तुपाचा देखील वापर करू शकता. त्यानंतर आपल्याला त्यावर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. साधंच पाणी टाकलेलं आहे. आता हे पाणी आहे जे आपल्याला कपड्याने पुसून घ्यायचं आहे. यामुळे काय होतं की तव्याचं टेम्परेचर मेंटेन होतं. तवा खूप जास्त गरम झाल्यामुळे डोस्याचं बॅटर पसरवताना ते एका जागी गोळा होतं. अशा पद्धतीने पाणी टाकून पुसून घेतल्यावर तवा थोडासा थंड होतो आणि बॅटर आपल्याला छान असं पसरवता येतं. तर तुम्ही इथे बघू शकता, आपले जे नॉर्मल डोसे असतात तशाच पद्धतीचा हा डोसा दिसत आहे आणि जाळी देखील एकदम छान अशी आली आहे. तर आपण हा डोसा व्यवस्थित वरच्या बाजूने तेल लावून घेणार आहोत आणि त्यानंतर अशा प्रकारे डोश्याचा पॅन जो आहे तो सगळ्या फ्लेमवरती हलवत राहायचा म्हणजेच फिरवून घ्यायचा आणि सगळ्या बाजूनी छान असा डोसा क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचा. तुम्ही बघू शकता एकदम सुंदर अशी जाळी आली आहे आणि खूप छान क्रिस्पी असा इथे हा उपवासाचा डोसा तयार आहे. सुरेख अशी जाळी आली आहे. एकदम क्रिस्पी असा हा डोसा, उपवासाचा डोसा तयार आहे. तुम्ही हा डोसा शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा बटाट्याच्या भाजीसोबत देखील सर्व्ह करू शकता. तर यावेळेस उपवासाला असा डोसा नक्की ट्राय करा.
रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि सोबतच जर रेसिपी ट्राय केली तर तिचा फोटो कमेंटमध्ये नक्की शेअर करा. चला तर मग परत भेटू अशाच मस्त मस्त रेसिपीज